आणि समजा गुरुपौर्णिमे दिवशी हम्म. जर त्या दिवशी कोणती आराधना करावी, त्या दिवशी काय केलं पाहिजे? विशेष करून जसं म्हणलं की गुरुपौर्णिमे दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तर नाव घेऊन देवाला अळवलं पाहिजे, देव प्राप्त होईल. मग बाकीचे कर्माधिकांचे देवाला सांगितले, महाराजांचे अभिषेक असतील, पूजा असतील. स्वामी समर्थांच्या बाबतीत जर विशेषतः सांगायचं झालं तर स्वामी चरित्र सारामृताचे पाठ लोक करतात. 3 दिवस असतील, 7 दिवस असतील, 21 दिवस रोज वाचणारी आहेत. स्वामी चरित्र सारामृत आहे, किंवा त्याच्यानंतर गुरुचरित्र आहे, गुरुचरित्र वाचतात. त्याच्यानंतर दत्त प्रबोध नावाचा दत्तमारांचा ग्रंथ आहे, जो बऱ्याच लोकांना माहीतही नाही आहे, तर तो दत्त प्रबोध आहे. परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे, त्याचं नाव दत्त महात्म्य. तो दत्त महात्म्य ग्रंथ आहे. असे असंख्य ग्रंथ आहेत. विशेष करून टेंबेस्वामी महाराजांनी एक ग्रंथ लिहिला, तो म्हणजे ग्रंथ नाही, एक पुस्तक लिहिलंय की सप्तशती गुरुचरित्र सार म्हणून लिहिलंय, की गुरुचरित्राच्या सार सप्तशत म्हणजे 700 ओव्यांमध्ये तो बसवलाय. आणि त्याच्या प्रत्येक ओवीचा एक पहिला शब्द जर काढला तर श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय पूर्ण होतो. अशी इतका विद्वान डोकं वापरून तो हे लिहिलाय, तर त्याला सप्तशती गुरुचरित्र सार म्हणतात. तो वाचावा. संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून महाराजांचाच एक छोटासा गुरुचरित्रावर लिहिलेला ग्रंथ आहे, तो वाचावा. नृसिंहवाडीनं प्रकाशित केलेला एक प्रसाद गुरुचरित्र म्हणून आहे, तर ते प्रसाद गुरुचरित्र, असे असंख्य ग्रंथ आहेत जे वाचून देवाशी पोचता येते.